नंदुरबारात आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण। नंदुरबार शहरात काही दिवसांपूर्वी जयेश वळवी नामक आदिवासी तरुणाचा एका हाणामारीत मृत्यू झाला होता। या घटनेनंतर दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी जिल्हाभरातून हजारो आंदोलक हातात अनेक फलके घेत मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमा झाले। याच आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले। आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली, तसेच काही प्रमाणात दगडफेक झाल्याची घटना घडली। पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला। यामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती। या घटनेत 2 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे। आंदोलकांनी प्रशासकीय इमारतीच्या खिडक्यांचा काचा फोडले आणि आरोपीला फाशी द्या अशा घोषणाबाजी करत निदर्शन केली। आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुरांचा नळकांडा फोडण्यात आला। या आंदोलनात जवळपास 20,000 आंदोलक जिल्हाभरातून सामील झाले होते। जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना व आदिवासी नेता मालती वडवी यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। पोलीस कर्मचाऱ्यांसोबत काही आंदोलक देखील जखमी झाले आहेत। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक दत्तात्रय कराडे घटनेची माहिती मिळताच नंदुरबारात दाखल झाले। क्राईम एफआयआर साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट, नंदुरबार। काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचा मर्डर झाला होता। त्या मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही आदिवासी संघटनांनी केलेलं आहे। त्या मोर्चामध्ये जे काही चार्जड मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते, त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे प्रेमाइसेस मधली जे काही गाडी होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। त्यांना नाईलाजास्तव आपल्याला सौम्य लाठीचार्जचा वापर करून डिस्पर्स करण्यात आला। त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांना सुद्धा तो डिस्पर्स करण्यात आला। शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे। माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती झाली। तर सर्व नागरिकांना माझी आवाहन आहे, पोलीस प्रशासनाने त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आता सुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्याला हाताळत आहे। कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची कोणी कृती करू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल।